रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापुरातून पत्रकारांच्या हक्कासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारांच्या स्वतःच्या घरचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। प्रामाणिक, निर्भीड आणि पारदर्शकपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना हक्काचे घर मिळावे या प्रमुख मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे। मात्र अनेक वर्षाचा पाठपुरावा करूनही या मागणीला अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने रविवारी 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार अर्थात पूनम गेट येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी केले। विशेष म्हणजे या आंदोलनाला पत्रकार कृती समिती सोलापुराने जाहीर पाठिंबा दिला आहे। पत्रकार कृती समितीचे सचिव युनूस सत्तार आणि सैफन शेख यांनी आंदोलनास्थळी लेखी पत्र देऊन पत्रकार सुरक्षा समितीच्या घरकुलच्या मागणीला आपला पाठिंबा जाहीर केला। आता प्रश्न असा आहे, जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकारांच्या स्वतःच्या घरचा प्रश्न किती दिवस प्रलंबित राहणार? पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा घटक आहे। सामान्य नागरिकावर अन्याय झाला, प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले, भ्रष्टाचाराचा आरोप झाला किंवा एखादा प्रश्न जनतेसमोर आणण्याचा असेल तेव्हा पत्रकार आपली लेखणी आणि कॅमेरा घेऊन पुढे उभा राहतो। पण याच पत्रकारापैकी अनेक जण आर्थिक अडचणीच्या परिस्थितीत काम करत आहेत। त्यामुळे पात्र पत्रकारांसाठी घरकुल योजना राबवून त्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। पत्रकारांचे सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी शासनाने केवळ आश्वासने न देता ठोस धोरण तयार करावे आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रश्न केवळ एका संघटनेचा नाही, हा प्रश्न आहे पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याचा। गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करूनही अपेक्षित तोडगा निघत नसल्याने आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले। आता पत्रकाराकडून एकच मागणी केली जात आहे, आश्वासन नको, ठोस निर्णय हवा। निर्णय नको, त्यांची अंमलबजावणी हवी। या आंदोलनाला पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समर्थन दिले। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख, जिल्हाध्यक्ष राम हुंडारे, जिल्हा संघटक अरुण शेटगिट्टी, जिल्हा सचिव अंबादास गज्जम, शहराध्यक्ष अन्सार तांबुळी, कार्याध्यक्ष राजू वग्गू, समन्वयक लक्ष्मण सुरवशे, सचिव गणेश निंबाळकर, प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी तसेच अनेक पत्रकार उपस्थित होते। पत्रकारांच्या हक्काच्या घरासाठी सुरू झालेला हा लढा आता पुढे कुठल्या वळणावर जातो? शासन या मागणीची किती गांभीर्याने दखल घेते आणि पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न कधी मार्गी लागतो याकडे सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांचे लक्ष लागले आहे। जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या पत्रकारांच्या हक्कासाठी आवाज उठायलाच हवा। अशाच निर्भीड आणि लोकहितांच्या बातम्यांसाठी पाहत रहा रणनीती टाइम्स। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।